देवाचं नाव घेऊन गरिबांना लुटणारे भरपूर पाहिले, पण देवाचंच नाव घेऊन देवाला लुटणारे राम मंदिरात पाहिले. आता या पावसाळी अधिवेशनात सरकार यावरती चर्चा करते की नाही ते आपण पाहूच, पण तो बीजेपीचा आमदार कोण होता ज्याने 25 लाखाची जागा ट्रस्टला 2.5 कोटी रुपयाला विकली. एका महाशयाने तर 2 कोटीची जागा 10च मिनिटात 18 कोटीला ट्रस्टला विकली. असा कोणता माणूस होता जो मंदिराच्या कन्स्ट्रक्शन मध्ये 40% कमिशन घेत होता? एसबीआय वरती दबाव टाकून स्वतःची माणसं लावण्यात आली. पिन्नू यादव सारख्या ड्रायव्हरने 5 वर्षात 50 कोटीची प्रॉपर्टी आणि फॉर्च्युनर घेतली. 15 मेंबरच्या ट्रस्टमध्ये 13 मेंबर बीजेपी गव्हर्नमेंटने ठरवलेले होते. अखिलेश यादवने ज्या वेळेस या संदर्भात ट्विट करून माहिती दिली त्याच्यानंतर यासाठी चौकशी लावण्यात आली. असा कोण अधिकारी होता ज्याच्यासाठी सगळे रूल चेंज करण्यात आले? आणि त्या अधिकाऱ्याचा आणि ह्या मंदिराचा नक्की संबंध काय? नक्की या सर्वांच्या मागे नक्की कोणती ताकद आहे हे आपल्याला समजायलाच हवं. आणि आपण या व्हिडिओ मार्फत या सगळ्या राम मंदिराच्या प्रकरणाबाबत सखोल माहिती घेऊ. 9 नोव्हेंबर 2019 रोजी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला राम मंदिराच्या बांधणीसाठी आणि त्याच्या सेवेसाठी एक ट्रस्टची नेमणूक करावी असे आदेश दिले. त्या आदेशानुसार 5 फेब्रुवारी 2020 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट नावाच्या एका ट्रस्टची स्थापना केली, ज्यात 15 सदस्यांची नेमणूक करण्यात आली. त्यातले जवळपास 13 सदस्य बीजेपी गव्हर्नमेंटने निवडले. त्यातल्या काही महत्वाच्या सदस्यांची आपण पहिली माहिती घेऊ आणि त्यानंतर समजून घेऊया नक्की हा प्रकार काय होता. सर्वात महत्वाचे आणि पहिले सदस्य नृपेंद्र मिश्रा, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सगळ्यात जवळचे आयएस अधिकारी म्हणून समजले जातात. त्यांच्यासाठी 2014 ला राष्ट्रपतींच्या सहीने एका कायद्यात बदल करून त्यांना पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून निवडण्यात आलं. आणि त्याच मिश्रांचा मुलगा 2024 ला बीजेपी तर्फे खासदारकीची इलेक्शन लढला, त्यामध्ये त्याचा पराभव झाला आणि त्यानंतर सुद्धा त्याला विधान परिषदेमध्ये आमदार करण्यात आले यूपी मध्ये. याच्यावरून तो नरेंद्र मोदी यांचा किती जवळचा अधिकारी आहे हे आपल्याला समजू शकतो. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा अधिकारी चंपत राय, जो या कमिटीचा जनरल सेक्रेटरी म्हणून निवडण्यात आला होता. तो आधी आरएसएसचा मेंबर होता, त्यानंतर त्याने विश्व हिंदू परिषदेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिलं. त्याच्या खालोखाल डॉक्टर अनिल मिश्रा, ते सुद्धा आरएसएसच्या महत्वाच्या पदांवरती काम केलेले एक अधिकारी. त्याच्या खालोखाल कामेश्वर चौपाला म्हणजे बीजेपीचे आमदार, ते सुद्धा ह्या ट्रस्टमध्ये एक मेंबर होते. आणि आणखी 3 आयएस अधिकारी ज्यांची नावं लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. त्यातले पहिले अधिकारी प्रशांत लोखंडे, जे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव म्हणून सुद्धा काम पाहिले. त्याचबरोबर आता झालेल्या सीबीएसईच्या गोंधळात त्यांना सीबीएसईचे अध्यक्ष म्हणून सुद्धा नेमण्यात आलं आणि तेच या ट्रस्टमध्ये गृह मंत्रालयाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. त्याच्यानंतर येतो संजय प्रसादांचा नंबर, जे सुद्धा आयएस ऑफिसर आहेत. त्यानंतरचे आणखी एक आयएस ऑफिसर म्हणजे शशांक त्रिपाठी. तर या सगळ्यांची मिळून एक 15 जणांची टीम तयार करण्यात आली. म्हणजे हा जो ट्रस्ट आहे तो ट्रस्ट नरेंद्र मोदींनी ऑटोनॉमस केला. म्हणजे नक्की काय केलं तर त्याला आरटीआयच्या मधून बाहेर काढलं. म्हणजे जसं आपण तिरुपती बालाजी ट्रस्ट किंवा शिर्डी साईबाबांचे देवस्थान, तसंच आपले माता वैष्णवदेवी ट्रस्ट किंवा केदारनाथ ट्रस्ट, या सगळ्या ट्रस्टची माहिती आपण आरटीआय अंतर्गत आलेल्या डोनेशनचा कुठे वापर केला, त्यांना किती टॅक्समध्ये कन्सेशन भेटलं, ही सगळी माहिती आपण या देवस्थानांची काढू शकतो. पण राम मंदिर ट्रस्टची आपण ती माहिती काढू शकत नाही, कारण ती ट्रस्ट नरेंद्र मोदी यांनी ऑटोनॉमस केली, म्हणजेच खासगी केली. मग सरकारी अधिकारी असताना ह्या मंदिराला टॅक्स कन्सेशन दिलेलं असताना ही ट्रस्ट ऑटोनॉमस करण्याचं कारण काय हेच समजलं नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर मंदिराच्या कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. बरेच दिवस काम व्यवस्थित चालू असताना अचानक दीनानाथ वर्मा यांना एक ॲल्युमिनियमचे बिल दिसते, जे बिल 1.5 पट जास्त किमतीचे होते. मग त्यांना डाऊट आल्यावरती त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारपूस केली. त्यावरच त्यांना असं समजलं यातलं 40% कमिशन डॉक्टर अनिल मिश्रा यांना द्यावं लागतं. लगेचच त्या इंजिनियरने त्याची कंप्लेंट वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली. पण झालं काय, त्याचा पगार थांबवण्यात आला आणि त्याला ट्रान्सफर देण्यात आली. हे प्रकरण अनेक न्यूज चॅनलमध्ये आलं, पण त्यानंतर काय झालं नाही आणि हे काम परत असंच चालू झालं. त्याच्यानंतर दिवस येतो 23 जानेवारी 2024, ज्या दिवशी नरेंद्र मोदीजींच्या हस्ते या मंदिराची पूजा होती आणि मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जातं. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून जवळजवळ 8 ते 13 लाखाची देणगी या मंदिराला यायला चालू होती. आणि सुट्ट्यांच्या किंवा ज्या दिवशी फंक्शन्स असतात त्या दिवशी तर जवळजवळ 30 ते 50 लाखांची देणगी यायला चालू होती. त्यानंतर हे मंदिराचं ट्रस्ट येणाऱ्या कॅशचे मोजून ती कॅश व्यवस्थित ठेवून तिला बँकेत ट्रस्टच्या खात्यावर डिपॉझिट करण्याचं काम आणि या संपूर्ण मंदिराला सिक्युरिटी पुरवण्याचं काम एसबीआयला देण्यात येतं. पण ज्यावेळेस एसबीआय या कामासाठी लोकांची नेमणूक करायला जाते त्यावेळेस एसबीआय वरती काही लोकांनी, काही वरिष्ठ लोकांनी दबाव टाकून स्वतःचे लोक भरलेलाचा आरोप काही एसबीआय मधील अधिकाऱ्यांनी खासगीत केला, अशा अनेक वृत्तपत्रांची माहिती आहे. त्यानंतर झालं काय, चंपत राय, डॉक्टर अनिल मिश्रा यांच्या जवळचे रत्नेश चतुर्वेदी, गगनदीप सिंग यांसारख्या अनेक लोकांची भरती एसबीआयला करावी लागते, जे कॅश हँडलिंगमध्ये, कॅश काउंटिंगमध्ये इन्व्हॉल्व होतात.
त्यामध्ये आणखी 2-3 नावं आहेत जे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं. मनीष यादव, लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा यांसारख्या लोकांना सुद्धा कॅश काउंटिंगमध्ये आणि तिथल्या सुपरविजनसाठी भरलं जातं. आणि टिन्नू यादव याचा तर प्रचंड मोठ्या प्रमाणात वावर या मंदिरात सगळीकडेच असतो. म्हणजे कॅश काउंटिंग पासून ते सिक्युरिटी एजन्सीपर्यंत, तर कॅमेऱ्याच्या रूममध्ये सुद्धा या माणसाला कोणत्याही चौकशीशिवाय जाण्याची मुभा दिली जाते. SBI ह्या सगळ्या कामांसाठी म्हणजे सिक्युरिटीसाठी किंवा आणखी बाकीच्या गोष्टींसाठी सैनिक सिक्युरिटी सर्व्हिसेस नावाच्या एका कंपनीला हे सगळं कॉन्ट्रॅक्ट देते. आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये पण या 2 माणसांची म्हणजे डॉक्टर अनिल मिश्रांची आणि चंपक राय यांची माणसं भरली जातात ॲज अ सिक्युरिटी म्हणून, कॅश काउंटिंग म्हणून, कॅश हँडलिंगसाठी, ज्या दानपेठून स्ट्रॉंग रूमपर्यंत आणण्यासाठी सुद्धा या लोकांची माणसं भरली जातात. त्यानंतर घडतं असं, ज्यावेळेस मंदिरातल्या दानपेट्या भरत होत्या त्या भरल्यानंतर SBIचे काही अधिकारी, सिक्युरिटी एजन्सीचे काही अधिकारी, या ट्रस्टचे काही अधिकारी असे मिळून ते पेटीतले पैसे काढून दुसऱ्या पेटीत भरत आणि तिथून ती पेटी स्ट्रॉंग रूममध्ये आणत आणि तिथे त्याचं काउंटिंग होत. थोड्या दिवस हे सगळा प्रकार व्यवस्थित चालला. त्यानंतर या काउंटिंग रूममध्ये कॅमेरे कुठे कुठे आहेत याचं लक्षात घेऊन या लोकांनी त्या कॅमेऱ्याचं व्ह्यू ब्लॉक करत आणि मग पैसे चोरायला चालू केलं. आणि ते पैसे वॉशरूमला, टॉयलेटला जायच्या बहाण्याने बाहेर घेऊन जाऊन वॉशरूममध्ये ठेवून आणि त्यानंतर ते बाहेर घेऊन जात. असा डाऊट स्वतःच काही ट्रस्टच्या मेंबरला आला आणि त्यांनी हा डाऊट SBI बरोबर शेअर केला. त्याच्यानंतर SBIने याच्यावरती एक SOP आणली. आणखी सिक्युरिटी गार्ड्स वापरले. विदाऊट पॉकेट, विदाऊट मोबाईल असा प्रवेश ह्या लोकांना आतमध्ये स्ट्रॉंग रूममध्ये देण्यात आला. त्यांना हे सगळं करताना आता अडचण यायला लागली. ती अडचण अशी होती की सिक्युरिटीचे चेक्स वाढले होते. मग या लोकांनी आणखी एक शक्कल वाढवली. 500च्या, 10च्या, 100च्या, 200च्या ज्या नोटांचा 100 नोटांचा जो बंडल करत होते त्या बंडलमध्ये या लोकांनी 10-15 नोटा एक्स्ट्रा टाकायला चालू केलं. लेबल लावायला सुद्धा यांचीच माणसं होती. त्याच्यामुळे त्याच्यावरती लेबल 100 नोटांचंच लावलं जायचं. पण ज्यावेळेस ह्या सगळ्या रक्कम बँकेत भरण्यासाठी जात त्यावेळेस ह्याच्यातले वरच्या 20 नोटा, 10 नोटा, 15 नोटा काढून घेत आणि मग उरलेल्या रक्कम SBI मध्ये भरत. त्यामुळे भरपूर दिवस असं चाललं आणि अचानक SBI मधील काही अधिकाऱ्यांना ह्याच्यावरती संशय आला. नंतर SBIने मार्च 2026ला ट्रस्टच्या लोकांना मिटिंगसाठी बोलवलं आणि तिथं असं सांगितलं की आपल्यातला यातील काही स्टाफ काढून टाकावं लागेल, त्याशिवाय हा चोरीचा प्रकार थांबणार नाही. परंतु याला सुद्धा डॉक्टर अनिल मिश्रांनी आणि चंपतराय यांनी विरोध केला. त्यांच्या विरोधामुळे त्या लोकांची नोकरी परत वाचली. त्या लोकांना काढून टाकण्यात आलं नाही आणि त्यांचा हा प्रकार परत चालूच राहिला. परंतु यावेळेस SBIने छुपे कॅमेरे लावले स्ट्रॉंग रूममध्ये आणि एका आठवड्यानंतर ज्यावेळेस त्यांनी हे कॅमेरे चेक केले त्यावेळेस त्यांना असं लक्षात आलं की ही सर्व लोक मिळालेली आहेत आणि ते कॅमेऱ्याचा व्ह्यू ब्लॉक करून पैसे चोरतात. त्याच्यामध्ये सर्वात आधी त्यांना दिसला अविनाश शुक्ला. त्याच्या घरी दुसऱ्या दिवशीच पोलिसांनी रेड टाकली. त्याच्याकडे 2 लाख रुपयाची कॅश आणि फॉरेनची करन्सी सापडली. तरी सुद्धा त्यावेळेस ह्या ट्रस्टने FIR नोंदवून दिली नाही आणि ह्या माणसाला असंच सोडून दिलं. पण ज्यावेळेस यांच्यातील एका माणसाने ही सर्व बातमी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना सांगितली, अखिलेश यादव यांनी हा सगळा प्रसंग ट्विट केला आणि संपूर्ण माहिती वाऱ्यासारखी पूर्ण जगात पसरली. त्यावर सुद्धा चंपतराय यांनी असं काही होत नाही आणि रेग्युलर ऑडिट होतं, त्यामुळे ह्या सर्व बातम्या खोट्या आहेत असं सांगितलं. ही चोरी होत आहे आणि माझ्याकडे त्याचे सबूत आहे असं वक्तव्य ज्यावेळेस समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी केलं त्यानंतर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासाठी चौकशी लावली. यासाठी चौकशीमध्ये या सगळ्या लोकांना बोलावण्यात आलं, त्यांची चौकशी करण्यात आली, त्यांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या. त्यावेळेस टिन्नू यादवच्या घरी 50 कोटी संपत्तीचे कागदपत्र सापडले, फॉर्च्युनर सापडली. तसेच अनेक लोकांच्या घरी 30 लाखाची रक्कम, कोणाच्या घरी 10 लाखाची रक्कम सापडली. ज्यावेळेस ही SITची टीम कॅमेरे चेक करायला गेली त्यावेळेस यांच्या लक्षात आलं गेल्या 6 महिन्याचे सर्व कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग डिलीट केले होते. आणि रूल असा होता की कंपल्सरी 180 दिवस सगळ्या कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग जतन करण्याचे आदेश स्वतः SBIने दिले होते. तरी सुद्धा या लोकांनी ते 6 महिन्याचे सर्व रेकॉर्डिंग डिलीट केले. त्यावेळेस ह्या SITच्या टीमने कॅमेऱ्याचा इन्चार्ज कोण असं विचारल्यानंतर त्यांना समजलं अर्जुन देव नावाचा एक माणूस ज्याची 17 वर्ष ट्रान्सफर झाली नव्हती, ज्यावेळेस SITची चौकशी लागली त्याच दिवशी त्याची ट्रान्सफर झालेलंच यांना आढळलं. आणि त्यानंतर मणिपाल सिंग यांनी 2020-21ला मी सुद्धा या ट्रस्टमध्ये होतो आणि तेव्हापासून ही चोरी चालली आहे आणि यातील सोने चांदी सगळं चंपतराय यांच्या घरी जातं आणि मी ही चोरी पकडून दिल्यानंतर चंपतराय यांच्यावरती कारवाई करायची सोडून मला या ट्रस्टमधनं काढून टाकण्यात आलं असा आरोप त्यांनी केला. SITने त्यांची सुद्धा चौकशी केली आणि त्यांचा जबाब नोंदवला आणि त्यानंतर बरोबर 10 दिवसांनी म्हणजे SIT चौकशी लागली 13 तारखेला आणि बरोबर 10 दिवसांनी म्हणजे 23 जून 2026 रोजी SITने याचा सर्व रिपोर्ट बनवला आणि रिपोर्ट सबमिट कोणाला केला? ज्या ट्रस्टची चौकशी चालली आहे त्याच्याच मेंबरकडे म्हणजे संजय प्रसाद यांच्याकडे. त्याच्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 25 जानेवारी 2026ला कृष्णा मोहन यांनी स्वतः जाऊन पोलीस स्टेशनमध्ये याची कंप्लेंट केली आणि त्यानंतर पोलिसांनी FIR नोंदवली आणि या 8 जणांना ताब्यात घेतलं. आणि त्याच दिवशी आम आदमी पार्टीचे संजय सिंग यांनी 11 डॉक्युमेंट जमिनीच्या बाबतचे या SITला दिले आणि जमिनीमध्ये सुद्धा घोळ झालाय ह्याची ही कागदपत्र आणि तुम्ही यांच्यावर सुद्धा चौकशी करा असं सांगितलं. ज्यावेळी SITने ही सगळी डॉक्युमेंट चेक केले तर त्यांना निदर्शनास आलं BJPचा जो एक महापौर होता त्याच्या पुतण्याने 20 लाखाला जमीन घेतली आणि 3 महिन्यातच ती ट्रस्टला 2.5 कोटीला विकली.
असाच प्रकार रवी मोहन तिवारी आणि सुलतान अन्सारी ह्यांनी एक जागा 2 करोड रुपयाला घेतली आणि 10च मिनिटात 18 कोटीला विकली ट्रस्टला. आणि ज्या लोकांवरती, ज्या पती पत्नीवरती चोरीच्या डकेतीच्या केस होत्या, ज्यांना पोलिसांनी फरार म्हणून घोषित केलं होतं, या ट्रस्टने त्यांना शोधलं आणि त्यांच्याकडनं सुद्धा जमीन घेतली. म्हणजे जे लोक पोलिसांना सापडत नव्हते ते ह्या ट्रस्टला सापडले आणि त्यांच्याकडनं जमीन सुद्धा यांनी घेतली. बरं, ज्यावेळेस ही जमीन घ्यायचं ठरलं, म्हणजे मंदिरासाठी लागणारी जमीन घ्यायचं ठरलं, त्यावेळेस सुद्धा 5 जणांची समिती नेमण्यात आली. पण त्यावेळेस सुद्धा हा निर्णय फक्त चंपतराय आणि डॉक्टर अनिल मिश्रा यांनीच घेतला आणि त्यांच्या सांगण्यावरून जमीन कुठे घ्यायचं हे ठरलं आणि मग ही लॉबिंग झाली. पण ट्रस्टचं असं म्हणणं आहे की आम्ही ज्यावेळेस जमिनी घ्यायला गेलो त्यावेळेस सगळ्या लोकांना माहिती झाल्यामुळे या जमिनींचे ऑलरेडी भाव वाढले. प्रश्न असा पडतो, काही अधिकारी, काही जवळचे लोक यांनीच कसे काय जमिनी घेतल्या आणि 10 मिनिटात कसे काय भाव वाढले जमिनींचे? त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकाराच्या मागं कोणीतरी एक मोठी व्यक्ती आहे हे नक्की. तुम्हाला काय वाटतं? या सायटीच्या चौकशीत हे जे IAS अधिकारी होते यांच्या सुद्धा चौकशा झाल्या पाहिजे होत्या की नव्हत्या? ह्या सगळा प्रकार होत असताना या ट्रस्टमध्ये 4 IAS अधिकारी असताना ते काय करत होते? ही चोरी झाली त्यावेळेस ही टीम काय करत होती? आणि तुम्हाला काय वाटतं, या सायटी चौकशीत खऱ्या चोरांना पकडलं जाईल का? आणि ह्या सगळ्या IAS ऑफिसरांची चौकशी होऊन ह्यांच्या पाठीमागे नक्की कोण आहे हे आपल्याला कळेल का?